राजकारणात काही गोष्टी निश्चित असतात. निवडणुका, आश्वासने आणि अर्थातच मुख्यमंत्री कोण हा कायमचा प्रश्न. अलीकडेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी घोषणा केली की एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. आता महिलांच्या मनात आधीच सेलिब्रिटी, सिरियल हिरो आणि साड्यांचे सेल असताना त्यात मुख्यमंत्री कसे शिरले हे खरेच आश्चर्य आहे. यात त्याहून गोड ट्विस्ट आला जेव्हा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदम मिश्किल शैलीत सांगितले, मी आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची अदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री, कधी ते मुख्यमंत्री. ते पद घेतात आणि पुन्हा मला परत देतात. हे ऐकून क्षणभर वाटले की हे दोघे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसून एखाद्या गिव्ह अँड टेक ऑफरवर चालणाऱ्या सरकारी खेळातले सहभागी आहेत. राज्याचा कारभार आता जणू कपडे बदलण्यासारखा झालाय. सकाळी मुख्यमंत्री, दुपारी उपमुख्यमंत्री आणि संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्री. याला म्हणतात राजकारणातील बाय वन गेट वन फ्री योजना. देवेंद्रजींनी तर सांगून टाकलेच, शिंदेंना पद दिलं तर ते परत करतात. म्हणजे मुख्यमंत्रीपद हे एखाद्या रॅपरमध्ये गुंडाळलेलं गिफ्टच म्हणावं की. नीलम गोऱ्हे यांचं विधानही या राजकीय नाट्याला उत्तम पार्श्वभूमी देतं. महिलांच्या मनातील मुख्यमंत्री. महिलांच्या मनात जर एकनाथ शिंदे असतील आणि राजकीय समीकरणात देवेंद्र फडणवीस, तर महाराष्ट्राच्या मनात मात्र प्रश्न आहे, शेवटी मुख्यमंत्री नेमकं कोण? अखेर या सगळ्या नाट्यात सर्वात जास्त मनोरंजन जनतेचं होतं. कारण सरकार स्थिर आहे का हे पाहण्यापेक्षा जनता आता विचारते, आज मुख्यमंत्री कोण आणि उद्या? असं वाटते की महाराष्ट्राचे राजकारण आता रियालिटी शोच्या पातळीवर आलंय, जिथे प्रत्येक आठवड्यात होस्ट बदलतो, पण प्रेक्षकांचा गोंधळ कसाच राहतो. राजकारणात स्थिरता मिळणे अवघड, पण विनोद हमखास मिळतो आणि महाराष्ट्रात सध्या त्याचीच सीझन चालू आहे.